ह्या माणसाचं एक तर दरारा आणि मुघलांवरची निष्ठा आणि जे युद्धाचं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असतं ते बिनतोड होतं त्या काळात. म्हणून मिर्झा राजांची नेमणूक झाली. एक प्रसंग असा आला की राजगडाच्या पायथ्यापर्यंत मिर्झा राजांचे सैन्य गेले. मग आता कुठंतरी आपल्याला एक पाऊल मागं घेणं गरजेचं आहे. त्या काळात राजगड हा राजधानीचा किल्ला होता. त्यामुळे शिवाजी महाराजांना एकतर आपली ताकद परत कमवण्यासाठी म्हणून वेळ हवा होता आणि एक पाऊल मागं घेऊन आपण जर परत काही नवीन धडाडीने करू शकलो म्हणून ते पुरंदरच्या तहाला तयार झाले. आता याच्यातला आणखीन एक छोटासा मुद्दा असा आहे की महाराज तहाला तयार झालेत, मिर्झा राजा तहाला तयार नव्हता. प्रसंग असा आहे की महाराज दोनदा मिर्झा राजाला भेटायला गेले. त्यातल्या पहिल्या वेळेला मिर्झा राजा भेटला नाही. त्यांना पूर्ण नेस्तनाबूत करूनच त्याला पुढं विजापूर संपवायला जायचं. ह्या सगळ्या व्यवहारात किंवा ह्या सगळ्या मोहिमेत एक अत्यंत महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, ते म्हणजे उदयराज मुळशी. शिवाजी महाराजांनी हा तह झाल्यानंतर मुघल जेव्हा जेव्हा जिथं जिथं बोलवतील तिथं तिथं आपलं सैन्य घेऊन जायचंय आणि मुघलांच्या वतीने लढायचंय, ही अट होती. आणि या अटीचे नंतरचे परिणाम म्हणजे नेतोजी पालकर आणि शिवाजी महाराजांचे झालेले विवाद. डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा, मान खाली घालायची, नजर बर कदम. याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या पायाकडे बघायचं. बादशाह म्हणला तर बोलायला पुढे यायचा, तोंडावर रुमाल ठेवून बोलायचं, बादशाहकडे बघायचं नाही. हे शिवाजी महाराजांनी तिथे जी गर्जना केली ना, हे सगळे प्रोटोकॉल म्हणून. तुम देखो, तुम्हारा बाप देखा, तुम्हारा बादशाह देखा कि मैं कौन हूँ. महाराजांनी तह केलाच नसता तर काय झालं असतं? सर्व आणि ती बुद्धी, ती राजकीय जाण शिवाजी महाराजांना होती म्हणूनच त्यांनी तो तह केला. आता आग्र्याची सुटका त्याच्याबद्दल पण बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. म्हणजे चर्चाही अशा आहेत की महाराज, काही जणांचं असं म्हणणं आहे की महाराज पेटाऱ्यामधून बाहेर पडले आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की महाराज वेषांतर करून बाहेर पडले. तर याचा नोंदी काय आहेत आणि पुराव्यानिशी नक्की काय सांगितलं जातं की महाराज नक्की कसे सुटले आग्र्यावरून? मिर्झा राजांनी जाफर खान वजिराला लिहिलेलं एक पत्र आहे. त्या पत्रात तो असं म्हणतो की आता काहीतरी आमिष दाखवून मी शिवाजी महाराजांना परत भेटायला बोलवतो आणि माझा जो धाकटा मुलगा आहे किरत सिंग, त्याला तुझी मुलगी लग्न करून दे असं सांगतो. म्हणजे तिथं मिर्झा राजाचा तोल ढळलेला आपल्याला जाणवतो. मिर्झा राजांनी महाराजांना तह करायला भाग पाडलं, पण या मिर्झा राजाचा शेवट कसा झाला?